येत्या 10 तारखेला 10 जून रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होतोय. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष एकदा नव्या जोमाने 2029च्या असलेल्या येणाऱ्या काळामध्ये परत एकदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उमेदीने आणि जोमाने उभा करून या ठिकाणी पुढे नेण्याचा संकल्प त्या दिवशी होईल. संघर्ष आणि संघर्षातून सत्ता या माध्यमातून पुढे काम करण्याची भूमिका आम्ही घेतोय. गेल्या काही दिवसापासून आम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या जनतेच्या अनेक विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं सुरू केली. मग शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असेल किंवा महागाईच्या प्रश्नासंदर्भात असेल, अगदी नाशिक, पुणे, त्याचबरोबर नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आंदोलनं हे जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न होता. मुंबईमध्ये सुद्धा या येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती बघून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे आंदोलन करण्याची भूमिका, लाँग मार्च काढण्याची भूमिकासुद्धा या ठिकाणी घेतली जाईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊन महिलांवर होणारा अत्याचार, नीटच्या परीक्षेमध्ये केलेल्या मुलींनी आत्महत्या यावर आमच्या युवती कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलनसुद्धा हे मंत्रालयापर्यंत पोचलेलं आहे. भविष्यकाळामध्ये ज्यावेळेला आम्ही 10 जूनला नवीन संकल्पना घेऊन उभा राहू तर आमच्या नेत्यांचा आदर्श असेल की ज्यांनी अनेक संकटाला आणि वादळाला मात करत परत एकदा पक्ष मोठ्याने उभा केला, जोमाने उभा केला. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा पक्ष तुम्हाला तेवढ्याच ताकदीने, आक्रमकतेने लोकांच्या प्रश्नासाठी उतरून यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करून येणारा काळ ह्या पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही येणाऱ्या काळात घेणार आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत राज्यसभासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. भुजबळांची एकंदरीत नाराजी, परंतु पटेलांचाच वर्चस्व पाहायला मिळाला. त्यांचे निकटवर्ती राजेंद्र जैन यांचा नामांकन अर्ज दाखल केला आहे. मला वाटतं पवार साहेबांच्या बरोबर जेवढ्या लोकांनी काम केलं त्यांना पवार साहेबांनी सत्ता मिळवून तर दिली, पण नाव पण मिळवून दिलं. आत्तासुद्धा पवार साहेबांना भेटल्यानंतर बऱ्याच लोकांना फायदा होतो हे दिसून येतं आहे. मला वाटतं पवार साहेबांना भेटल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काही लोक जर भेटली अजून त्यांचेसुद्धा फायदा होतील अशा प्रकारचं नवीन समीकरण दिसतं आहे. प्रफुल्ल पटेल साहेब आले, सुनील तटकरे साहेब पवार साहेबांना भेटले आणि पक्षामध्ये त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं महत्त्व वाढलं. ही किंवा पवार साहेबच करू शकतात. सर, पण एकीकडे राजेंद्र जैन यांना उमेदवारी तर दिली, परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षामध्ये छगन भुजबळ मात्र थोडेसे काहीसे नाराज आहेत. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना एक सूचक वक्तव्य केलं की मी कबड्डीचा खेळाडू आहे, मी काय बुद्धिबळातल्या पटातला खेळाडू नाही म्हणून. भुजबळ साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. मला वाटतं ते संघर्षातून उभे राहिलेले नेते आहेत आणि मला वाटतं की ते कधी अशा संघर्षाच्या बाजूला जातील अशा प्रकारे त्यांची भूमिका नसते. पण आता शेवटी ते एकत्र बसलेलं आम्ही वाचलेलं आहे. एकत्र बसून त्यांनी निर्णय घेतलेला असेल. आता त्यांच्या बाबतीमधला निर्णय हा त्यांच्या पक्षश्रेष्ठीने किंवा त्यांच्या असलेल्या भाजपच्या श्रेष्ठींनी दिल्लीतून मंजुरी दिली नसेल तर मला वाटतं की त्या एका ओबीसी नेत्यावर तो अन्याय झाला का नाही झाला हा निर्णय आता त्यांनी घ्यायचा आहे. तटकरेंना जो न्याय लावला तो मला लावला नाही असं त्यांचं म्हणणं होतं की तटकरेंना वेगळा नाही, मला वेगळा नाही. हा पक्षांतर त्यांचा निर्णय आहे. मला वाटतं त्यावर मी भाष्य करणं गरजेचं नाही. पण मी एवढंच सांगितलं, ताकद असलेले नेते पवारसाहेबांच्यावर होते तर त्यांचं पवारसाहेबांनी नेहमी त्यांच्या असलेल्या अनुभवाचा, त्यांच्या ताकदीचा नेहमी मानसन्मान ठेवला होता. परवाच्या दिवशीसुद्धा ते भेटायला आले सगळेच मंडळी. त्यावेळेसुद्धा पवारसाहेबांनी सांगितलं होतं की त्यांचा उपयोग मी राजकारणात कसा होईल याच्याकडे दक्षता घेतली होती. त्यातच बरंच सूचक वाक्यता होती. मला वाटतं पवारसाहेबांसारखं दूरदृष्टी या माध्यमातून त्यांनी अनेक नेते उभे केले. ठीक आहे, सत्तेमध्ये काही लोक सोडून गेली जरी असली तरी मला वाटतं की पवारसाहेबांसारखा दूरदृष्टी नेता होता. त्याच्याबद्दल न्याय देण्याची भूमिका होती, त्याच्यामध्ये त्यांना अधिकार देण्याची भूमिका होती. ती आता का मिळत नाही हा विचार त्यांनी करावा. तुळजापूरमध्ये एक पार्टी पकडण्यात आलेली आहे. 156 लोक त्यामध्ये होते, मात्र केवळ 78 जणांवरच ही कारवाई करण्यात आलेली आहे. बाकी 29 जणांची टेस्ट करण्यात आलेली आहे. एकीकडे ज्यावेळेस तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा त्यांच्या पतीचा विषय आला होता त्यावेळेस 4 जण एकत्र सापडले असता त्याला रेव पार्टी ठरवण्यात आलं होतं. आता मात्र 156 जण आहेत तरी देखील त्याला हाऊस पार्टी म्हणतात.
नाही, सगळीकडे आबादी आबाद आहे. आपण जर बघितलं असेल तर मागच्या वेळेला काही घटना घडलेल्या आहेत त्याच्याकडे मी गांभीर्याने लक्ष देऊ इच्छितो. जर आपण बघितलं तर दारूचे बळीमध्ये पुण्यामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली त्याला पोलिसांचा आशीर्वाद होता. त्याचबरोबर रेव पार्टीला पोलिसांचा आशीर्वाद आहे. काही ठिकाणी ड्रग्सच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. इतक्या मुक्तपणाने ड्रग रॅकेट कार्यरत असताना सुद्धा हे पोलिसांना माहिती पडत नसेल. परंतु मला वाटतं की राजकीय वरदहस्त किंवा दुर्लक्षितपणा राहिला तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. हळूहळू तरुण पिढी ही उद्ध्वस्त होते. याचं गांभीर्य सरकारला आहे का नाही याचीच मला खरी चिंता आहे. फक्त सरकार आता सत्तेमध्ये फक्त घोडेबाजार करण्यामध्ये व्यस्त आहे. आजही माझं म्हणणं आहे, आजच आपण पावलं उचलली नाही तर परवाच्या काल झालेली परेलची घटना असेल, विक्रोळीची घटना असेल, ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, युवक संघटना असेल, विद्यार्थी संघटना ही भविष्यकाळामध्ये याच्यावर आवाज उठेल. जर जिथे जिथे अशा प्रकारचे रॅकेट, अशा प्रकारचं हे चालत असेल, ड्रग्सचा व्यापार चालत असेल, पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असेल तर ते उद्ध्वस्त करण्याचं काम आता आमची पक्ष करेल. कारण तरुण पिढी बर्बाद होऊ नये याची काळजी आता सरकार घेणार नसेल तर आमचा पक्ष घेईल. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकारणासाठी एखाद्या पार्टीचा वापर करून 4 लोकांना रेव्ह पार्टी बनवली जाते. पण अशा पार्ट्या बऱ्याच ठिकाणी चालू असतात जिथं मुक्त असते, दारू मुक्त असते, वेगवेगळ्या प्रकारचं सेवन केलं जातं, त्याच्यावर पोलीस कारवाई करत नाही. जेव्हा कोणी तक्रार केली तरच कारवाई होते. एवढी जागरूकता असेल तर पोलीस यंत्रणा फेल होते काय याच्याबद्दलचा सुद्धा विचार हा निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. मला वाटतं की ते सरकार करू न करू येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो सुद्धा त्या ठिकाणी जाब विचारण्याचा प्रयत्न 100% करू. परवा संजय राऊत हे राज ठाकरेंना भेटून आले तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना असं म्हटल्याचं कळतंय, म्हणजे जे संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत निवडणुका बॅलेटवर होत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकला गेला पाहिजे, ज्याला संजय राऊत यांनी सुद्धा होकार दिला असल्याचं कळत आहे. की तर यावर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय आहे? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मागच्या वेळेला ही भूमिका राज ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वेळेला मांडली होती. वस्तुस्थिती सत्य आहे. परंतु सगळेच पक्ष यांनी जर निर्णय घेतला तर तो दबाव राजकीय किंवा तो सामुदायिक दबाव होऊ शकतो. परंतु ज्यांच्यावर दबाव टाकायचा ती मंडळी आता या दबावाखाली वागतील का, किंवा ते त्यांचे उमेदवार उभे करतील आणि लोकशाहीतून आम्ही निवडणुका घेतल्या अशा प्रकारचं चित्र निर्माण करतील आणि आपला रस्ता पूर्णपणे साफ करतील. 100% भाजप हा देशातला नारा परत एकदा या मशीनच्या माध्यमातून तर करतायच आहे. पण निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर करतील का याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. पण मला एकाच बाजूला असं वाटतं आहे की खरोखरच बॅलेटवर निवडणुका घ्यावा हे आम्ही म्हणत नाही. तर अमेरिकेतलं या IT क्षेत्रातलं तज्ज्ञ असलेलं एका नामवंत अशा प्रकारच्या व्यक्तीने उल्लेख केलेला आहे. त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे की आता या बॅलेटवरच्या निवडणुका होणं गरजेचं आहे. EVM मशीन हॅक होऊ शकते. हे अमेरिकेचे त्यांचे मित्र पक्षातले जर आता कोणी मंत्री बोलत असतील आणि त्यातला तज्ज्ञ म्हणत असेल तर त्याची गांभीर्याने नक्कल घेतली पाहिजे. परंतु सरकार आता लोकांच्या हितासाठी काम करत नाही. त्यांना ह्या निवडणुका कशी जिंकतो याचं एक तंत्र मिळाल्यामुळे ते याच्यावर मान्य करतील असं नाही. पण तो येणाऱ्या काळामध्ये लोकजागृती करून EVM मशीनच्या बाबतीमध्ये विरोध हा जर सक्रियतेने, आज इंडिया आघाडीची बैठक आहे, जर रस्त्यावर उतरून जर उभा केला तर मला वाटतं त्याबद्दल विचार केला जाईल. परंतु संयुक्तपणे हे देशभरामध्ये आंदोलन जर झालं तर लोकशाही टिकू शकते. आणि मला वाटतं नुसतं बहिष्कार टाकण्यापेक्षा आम्ही जसं मागच्या वेळेला आंदोलन केलं होतं तसं अख्ख्या देशभरामध्ये आता अशा प्रकारचं आंदोलन झालं तर 100% या सरकारला विचार करायला भाग पाडेल. कारण निवडणूक आयोगाच्या असलेल्या निर्णयाला कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने अप्रुव्हल केलं. SIRच्या बाबतीमध्ये काय हरकती घेतल्या होत्या. म्हणजे त्याला सांगितलं की हे करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग सध्या कसं काम करतं आहे हे तुम्ही आम्ही बघतोय. मला वाटतं याला आता रस्त्यावर उतरून जनक्षोभ उभा केल्याशिवाय लोकशाही टिकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे बारामतीचे नगरसेवक किशोर मसाळ त्यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर अजित पवारांनी जे अशोक मासाळांवरती प्रेम केलं तेच अशोक मासाळ
एका ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवारांच्या संदर्भात खालची भाषा वापरतात, म्हणतात की अजितदादा मेले तर त्याचा मला काही फरक पडत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. मला वाटतं की अजितदादांबद्दल सर्वांना आदर असणं गरजेचं आहे. काम करणारा नेता, तो गेल्यानंतर माणसांना त्यांचं महत्त्व कळलेलं आहे. मला असं वाटतं की एखाद्या कार्यकर्त्यांनी बोलण्याच्या नादामध्ये ज्याच्यामुळे आपण घडलो त्यांचा विसर पडणं गरजेचं नाही. ठीक आहे, स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यामध्ये काही मतभेद असू शकतात, त्याचा मतभेदापर्यंत नेत्यांपर्यंत त्यांना नेणं योग्य नाही. मग काही लोकांनी जपून असे शब्द वापरणं गरजेचं आहे. परंतु नियंत्रण चुकलं किंवा नियंत्रण सुटलं तर काय होतं हे हळूहळू मला वाटतं सामान्य असे नगरसेवक कार्यकर्ते जर बोलायला लागले तर त्याला पक्षाने मजबूतीने त्या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे. सरकारनं मागच्या कॅबिनेटमध्ये जे निर्णय घेतला कर्जमाफीचा 15 पाहिल्यावर तर 36,000 कोटीची तरतूद केली आहे, परंतु ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत त्यामुळं बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत ते लाभार्थी होताना दिसत नाही. शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रचंड प्रमाणात ह्याचा आवाज उठवला. पैशाची तरतूद नव्हती म्हणून हे लांबवत चाललं होतं. लाडक्या बहिणीच्यामुळे लाडक्या भावाला पैसे मिळत नाही अशा प्रकारची चर्चा झाली होती. माझ्या माहितीप्रमाणे लाडक्या बहिणीच्या सुद्धा 85 लाख लाडक्या बहिणींचं जशी नावं रद्द केली. सरकारची ही घोषणा आहे. त्या घोषणेमध्ये त्यांनी ज्या अटी शर्ती केलेल्या आहेत की इतक्या जूनपर्यंत ज्यांनी पैसे भरलेले असतील त्या लोकांना 50,000 आणि त्याच्यानंतर बसणे त्याला 2 लाख. मला वाटतं की त्याचा कॅटेगरी बदलली पाहिजे. आम्ही सभागृहात पण सांगितलं होतं. कारण कोणताही सामान्य शेतकरी कर्ज बुडवतोय कोण? आता मगाशी तुम्ही बघितलं असेल 15 लाख कोटी या ठिकाणी देशामधले बुडवल्या आणि बुडलेत अशा प्रकारची चर्चा सध्या मीडियावर सर्व चालू आहे. मला वाटतं की मोठी लोक पैसे बुडवतात ते कमी नाही, बरोबर, ते कोट्यावधी रुपयामध्ये बुडवतात, देश लुटतायत ते आणि लगेच देश सोडून जात आहेत. आमचा शेतकरी कष्ट करतोय, जग आणि देशाला पोचतो, तो मात्र पोटाला चिमटा काढून कर्ज भरतो. जर तुम्हाला नियम निकष असेल तर सरसकट सगळ्यांना 2 लाख कर्ज द्यावं, जसं मागच्या वेळा आम्ही दिलं होतं 70,000 कोटी पवारसाहेबांच्या वेळा, तसं धाडस या सरकारने दाखवावं. पण सरकारच कर्जबाजी झाल्यामुळे हे नियम अटी शर्ती फार मोठ्या लावून जेवढी गाळता येईल आणि आम्ही कर्जमाफी दिली अशा प्रकारची घोषणा फक्त दाखवण्यापुरती करता येईल एवढं काम सध्या सरकारकडून चालू आहे. सध्या मुख्यमंत्री पदावरून बरीच रस्ते सुरू असल्याचं दिसतंय. बच्चू कडू बाहेर जाहीर भाषण करतायत आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. सेनेतून एकंदरीत सगळेच मंत्री आता हा सूर लावताना दिसत आहेत. कुठेतरी प्रमोशन व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाला पाहिजे अशा भावना व्यक्त करतात. नाही, महाराष्ट्राचा एखादा नेता देशाचा पंतप्रधान झाला तर आम्ही काही पक्ष बघणार नाही, पण त्यांना शुभेच्छा देऊ. परंतु ते करण्याचा अधिकार काय तुमच्या आमच्या हातामध्ये नाही किंवा कोणत्या पक्षाच्या एखाद्या आमदारा किंवा नेत्यामध्ये नाही, तो दिल्लीकडे आहे. पूर्वी आम्ही दिल्लीतून निर्णय घेत नव्हतो असं सांगितलं जायचं. हल्ली दिल्लीतून निर्णय होतात. कोणत्या उमेदवारांना कोणता उमेदवार उभा करायचा हे पण पक्षाला दिल्लीतून सांगितलं जातं. तसं दिल्लीतून निर्णय होणार आहे. इथं चर्चा गल्लीत करून काय फायदा नाही. दिल्लीचा काय निर्णय होईल त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दिल्ली एखाद्या वेळेस स्पर्धेमध्ये माणूस आला की त्याला कसं बाजूला करतं हे आपण सर्वांनी बघितलं आहे. चर्चा तर होत राहतात. मला वाटतं की शेवटी त्यांचा निर्णय त्यांना काय घ्यायचा असतो तो त्यांनी घ्यावा आणि ते घेतील त्यावेळेला बघू. स्थानिक स्वराज्य उमेदवारीचा उल्लेख केला म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे का राष्ट्रवादी आता पक्ष दिल्लीतूनच चालवला जातोय? मी असं म्हणालो नाही. मी सगळे निर्णय दिल्लीतून होतात असं तुम्हीच सांगता म्हणून आम्हाला दिसून येतं आहे की हल्ली उमेदवार कोण द्यायचा कोण नाही द्यायचा हे सुद्धा दिल्लीतून होत आहे. काही लोकांना दिल्लीतून अभय फार दिसतंय असं येणाऱ्या काळामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे पक्षाची कमांड जशी राष्ट्रवादीची कमांड आमची शरद पवार पक्षाकडे आहे तसं इतर पक्षाची कमांडसुद्धा दिल्लीतून नसावी. हल्ली आमच्याकडे पूर्वी दिल्लीतून निर्णय होतात आरोप व्हायचे, हल्ली दिल्लीतूनच निर्णय होता हे प्रत्यंतर महाराष्ट्राने परत पाहिलेलं आहे. तुम्ही दिल्लीचा उल्लेख करताय, इंटू ब्रॅकेट पटेल तटकरे म्हणायचं आहे का? नाही, असं मी उल्लेख केला नाही. तुम्ही काय समजता तुमच्यावर अवलंबून आहे. मी जनरल बोललेलो आहे. सर, एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुका सगळ्या लागलेल्या आहेत, त्यातच महाविकास आघाडी सरेंडरच्या भूमिकेमध्ये आहे का? ज्या ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये श्रीकांत पाटील यांची लढण्याची भूमिका होती, परंतु तुमच्या पक्ष नेतृत्वाने सांगितलं की उमेदवारी मागे घ्या म्हणून उमेदवारी मागे घेतली. ही पळपुटेपणाची भूमिका महाविकास आघाडीची काय? नाही, महाविकास आघाडीची निवडणूक लढवण्याच्या संदर्भातल्या आमच्या बैठका झाल्या. एक काँग्रेस भवनमध्ये झाली, एक शिवालयामध्ये झाली आणि त्यामध्ये महाविकास आघाडीने जिथे जिथे होईल तिथे तिथे निवडणुका कशा कोणी लढवायच्या याचं तंत्र आणि सूत्र पण ठरली होती. त्याप्रमाणे आम्ही निवडणुका लढवल्या.
या निवडणुका लढवत असताना या ठिकाणी पुण्याचा तुम्ही उल्लेख केला. पुण्याच्या बाबतीमध्ये स्वतः मी आणि सुप्रियाताई वगैरे होतो. पुण्यातली काही लोकांना आम्ही बोलवलं जे महाविकास आघाडीचे नेते आहेत, पण ते पुण्याचे स्थानिक नेते आहेत. त्यांच्यावर चर्चा करताना असं दिसून आलं की आकडेवारीची तफावत फार मोठी आहे आणि या तफावतीमध्ये आपण निवडून येऊ शकत नाही अशी प्राथमिक चर्चा झाली. त्यावेळेला 2 वाजता तो निर्णय आम्ही घेतला 2:30च्या दरम्यान. पण तुम्ही जर बघितलं असं एका बाजूला आपण ज्यावेळेला हे म्हणतो त्यावेळेला सध्याच्या सट्टे बाजारामध्ये बघितलं की प्रचंड प्रमाणामध्ये पैसे खरेदी करून देऊन लोक विकत घेण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातो. तुम्हाला खोटं सांगत नाही, काही लोक आम्हाला बोलतात की निवडणूक लावा त्याशिवाय आमचा फायदा होणार नाही. अशा प्रकारची चर्चा जेव्हा येते तेव्हा लोकशाहीचा अर्थ नव्हते. मला वाटतं की त्या सर्व गोष्टीचा विचार करता तुम्ही दुसऱ्या बाजूला जर मतं फुटली परत तुमची ब्रेकिंग न्यूज सुरू होणार. निवडणुकीचा निकाल लागला, महाविकास आघाडीची एवढी मतं होती, एवढी मतं फुटली, अशा प्रकारची सुद्धा चर्चा होते. मला वाटतं की काही वेळेला निर्णय घेत असताना सर्व चर्चा करून आम्ही बाकीच्या ठिकाणी सगळीकडे लढवतो ना, काही ठिकाणी उमेदवारांना फोडलं गेलं. आता ते जर बघितल्यानंतर आता निवडणुका पुढच्या कशा जिंकायच्या, आता काही लोकांनी असं सांगितलं की लोकांमध्ये आपलेपणा करून मतं मिळवायचे असतात, ते मिळवण्याचं तंत्र तुम्हाला कळलं. तर मला वाटतं की निवडणुका सोप्या असं काही लोकांनी म्हटलं. मला वाटतं हे तंत्र आम्हाला त्यांनी जर कळून दिलं तर आम्ही सुद्धा त्याचे आराखडे तसे निश्चित बांधू. माझं स्पष्ट म्हणणं आहे की हा जर साधारणतः कानोसा घेतला तर देशात राज्यात आता फक्त अर्थकारण चालतं. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या वेळेला असलेल्या सदस्यांना आमिष दाखवली गेली का तर 100% दाखवली गेली. अगदी उमेदवारी मागे घेण्यापर्यंतची बोली झाल्या होत्या. ही वस्तुस्थिती आमच्याकडे सुद्धा आहे. मला वाटतं त्या ठिकाणी पुण्याला चर्चा करता निर्णय आम्ही जो घेतला तो परिस्थितीला ठाण्याला निर्णय घेतला, तो परिस्थितीमध्ये आपण निवडून येऊ शकत नाही हे लक्षात घेतल्यानंतरच तो निर्णय घेतला. मग आम्ही सातारा सांगली लढवतोय, अजून आमच्याकडे आलेल्या सीटमध्ये आम्ही लढवतो. काही ठिकाणी महाविकास आघाडीचे पण काही उमेदवार माघार घेतलेली आहे, ती परिस्थिती आपण बघितलेली आहे. पण जिथं होईल खरं म्हटलं तर सगळीकडं संख्याबळ बघितलं तर त्यांचं जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीसुद्धा संख्याबळ नसताना सुद्धा आम्ही एकत्रितपणे जिथं लढतोय, परिणामाचा विचार न करता लढतोय. मला वाटतं की त्यामध्ये सुद्धा आम्ही लढत देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. परंतु तुम्ही म्हणताय की फॉर्म उमेदवारी म्हणजे सगळी आकडेवारी बघून तुम्ही माघार घेतली, परंतु फॉर्म भरण्याच्या अगोदर ही आकडेवारी दिसली नाही का की उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच ही आकडेवारी दिसते. आता तुम्ही पुण्याच्या बाबतीत खास करून गेलं तर संजय काकडे ज्यावेळेस शरद पवारांना भेटतात त्याच्यानंतर ही सगळी माघार होते. कुठेतरी पुन्हा मॅच फिक्सिंग आहे का या सगळ्या निवडणुकीत? अजिबात नाही. संजय काकडे पवारसाहेबांना भेटायला गेले, आशीर्वाद घ्यायला गेले. असे पवारसाहेबांना भेटणारे अनेक उमेदवार असतात, अनेक लोक असतात, भेटून जातात. हे पवारसाहेबांनी त्याला लगेच मान्यता दिली असं होत नसतं. ज्येष्ठ नेता महाराष्ट्रातला, देशातला आहे, कधी कधी त्यांना मदत केलेली असणार, त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद घ्यायला आले. पवारसाहेबांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची अशी सूचना केली नाही. पण मी ती बैठकीला होतो, त्या बैठकीमध्ये काँग्रेसचे त्यानंतर स्थानिक सगळे नेते आणि अशी बैठक आमची झाली. त्या बैठकीमध्ये सुप्रियाताई म्हणले वस्तुस्थिती आहे की सगळ्यांनी त्या लढवताना असमर्थता दाखवली आणि म्हणून तिथला निर्णय घेतला गेला. हा अफवा सोडला, बाकी कुठेही अशा प्रकारची तडजोड झालेली नाही. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेली गोष्ट चुकीची आहे. मला वाटतं की दोन्ही अँगलने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी राजकारणातल्या काही गणिते असतात, समीकरणं असतात, याचा विचार करून सुद्धा काही ठिकाणी निर्णय घेतले जातात. मला वाटतं की त्याचा काही वेगळा अर्थ काढण्याच्या बाबतीमधली भूमिका घेणं योग्य नाही. काय रेट सुरू आहे? एका मताला किती मतदान, एका मताला किती सुरू आहे? आपण जर स्ट्रिंग ऑपरेशन केलं तर बरंच माहिती पडेल. मी आता जातो, नंतर तुम्हाला सांगतो किती भेटणार आहे. पण रेट चांगला आहे, भाव वधारलाय. हो, भाव वधारलाय. निवडणुका हवा अशा सगळ्यांचीच इच्छा असते की निवडणुका तुम्ही लावाच, त्याविषयी आमचं महत्त्व कळणार नाही असं सत्तारूढ पक्षाचे सुद्धा सदस्य म्हणतात. जिथे बिनविरोध झाले त्यांचं काय म्हणणं? कदाचित त्यांना विचारा, बिनविरोध झाल्यावर त्यांना आनंद आहे का दुःख आहे. सर एक हिंदी में बता दीजिए, बस नाटक जो है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कुछ दिनों में है, कब से है और क्या तैयारियां हैं उसको? 10 तारीख को वर्धापन दिन हमारा यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में हो रहा है. बहुत आने वाले 2029 में हम लोग आदरणीय पवार साहब के नेतृत्व में आगे जाने का कोशिश कर रहे हैं और पार्टी को
महाराष्ट्र में एक अपोजिशन पार्टी करके खड़ा करने की कोशिश करेंगे। लोगों को बहुत नाराज़गी है। लोगों के मन में एक आपने देखा होगा कि बहुत लोग उनके ऊपर गुस्सा करके है। खाली उसको बढ़ाने का काम, उनको लोगों का ध्यान बटाने का काम वो लोग कर रहे हैं। उसको हम लोग लोगों को इकट्ठा करके कैसे सरकार गलत डिसीजन लेती है, राष्ट्रीय धोरण परराष्ट्रीय धोरण अगर हम लोग गलत तरीके से लेते हैं। कांग्रेस की राजवट में भी आपने देखा होगा, मनमोहन सिंह थे, नरसिंह राव थे, और उन्होंने प्रसिद्धि कम की लेकिन उन्होंने काम करके दिखाया। आज की जो हालत थी उस वक्त मनमोहन सिंह प्रथम पंतप्रधान थे, तभी भी वही हालत थी, लेकिन उन्होंने जनता को कभी उसमें दिखलाया। मुझे आज आश्चर्य लगता है कि आज दिखाते हैं। आज पहली बार मैंने देखा है कि पूरे दुनिया में कितना गैस का कितना रेट कितना है और महाराष्ट्र में देश में कितना रेट है। सरकार ये बताने की कोशिश क्यों कर रही है, मुझे बता नहीं रहे। अगर इतना ही है तो उनके ऊपर जो अभी सरचार्ज है, जीएसटी है, बाकी सब है, वो चार्ज अगर कम करेंगे तो इससे भी सस्ता मिलेगी। लेकिन ऐसा है कि जहाँ से ज़्यादा पैसा सरकार के तिजोरी में आता है उसको छोड़ने की सरकार कोशिश नहीं कर रही। लेकिन आज ही सरकार को ये बताने की नौबत क्यों आ गई कि बाहर के दूसरे देशों में इससे भी ज़्यादा महंगाई है। मेरे ख्याल से अगर हम लोग किसी के अंडर काम करने के बजाय स्वतंत्र के तरीके से हम लोग डिसीजन लेंगे तो इससे में भी महंगाई कम हो सकती है। लेकिन दुर्भाग्य है आज हम लोग जिस तरीके से फेस कर रहे हैं, पवार साहब ने कल बताया कि थोड़ा थोड़ा झटका देके कर रहे हैं। हमने पहले बताया था उस दिन कि 20 रुपये के ऊपर पेट्रोल डीजल की महंगाई होगी और पेट्रोल डीजल के बाद सिलेंडर के भाव भी बढ़ेंगे। आज वही हालत है। हम लोग खाली राह देख रहे हैं कि युद्ध विराम हो। मेरे ख्याल से अभी वो युद्ध विराम होने की बात नहीं होगी। आज मैंने देखा कि 20 लाख डॉलर कुछ टोल लगाने की कोशिश इन्होंने ईरान ने की है, उसके ऊपर बहस होगी। लेकिन आज जिस वजह से आम आदमी महंगाई और इसमें गुजर रहा है, करप्शन में गुजर रहा है, आज अगर लोग जनता युवा वर्ग अगर रास्ते पे उतरते हैं, केंद्रीय मंत्री की मांग करते हैं रिजाइन की, वो जिम्मेदारी नहीं लेते। आज मुझे बताइए देश में और राज्य में कौन से मंत्री ने भ्रष्टाचार किया उसका रिजाइन लिया? हमारे राज्य में जरा थोड़ा सा होता था तो उसका रिजाइन लिया जाता था। आज वो नहीं हो रहा है कि उनको प्रोटेक्ट किया जाता है। सब खाओ बांट के खाओ, ऐसा धोरण लेके वो चल रहे हैं। इंडिया गठबंधन की आज मीटिंग है, उसमें बहुत सारे जो अलायंस पार्टनर में थे वो वहाँ पर पहुँच नहीं पा रहा बैठक में। उसे लेकर किस तरीके से दिखते हैं? वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए खुद उद्धव ठाकरे वहाँ पर शामिल होंगे, क्या? मुझे इसका पता नहीं, लेकिन उस दिन मुझे सुप्रिया ताई ने बताया था कि पवार साहब और सुप्रिया ताई को उन्होंने इनवाइट किया। इंडिया अलायंस की जो मीटिंग है उसमें आगे की रणनीति की तय करने के लिए उन्होंने बुलाया। मेरे ख्याल से आज उनके साथ बात जो होगी वो उसमें आगे की रणनीति तय होगी, लेकिन कौन कौन उपस्थित नहीं हो मुझे पता नहीं। सर, जिस तरीके से ड्रग्स मामले को लेकर लगातार मामले बढ़ रहे हैं, वर्ली में हमने देखा है और हमने देखा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की क्या भूमिका है? देखो ये जो है युवा वर्ग को बर्बाद करने का जो ड्रग्स का रैकेट है वो अभी पूरे देश में तो चल रहा है, लेकिन महाराष्ट्र और मुंबई में उसकी बढ़ने की संभावना ज़्यादा हो रही है। अगर हमने देखा होगा कि कल जो घटना वर्ली और बाकी के जगह पे हो गई है, बहुत से युवा वर्ग उसमें कुछ लोग की डेथ भी हो गई है। मेरे ख्याल से सरकार उसको गंभीरता से लेना चाहिए और सरकार उसको गंभीरता से नहीं ले रही है, क्योंकि पुलिस को अब पता है किसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। उसके लिए पब हो गया सब जगह पे अगर कंट्रोल कानून लगाएंगे तो उसके ऊपर अभी कार्रवाई हो सकती है, लेकिन सरकार उसके ऊपर दुर्लक्ष कर रही है। हम आने वाले दिनों में 10 तारीख को ऐलान करेंगे या उसके बाद हम लोग युवा वर्ग जो हमारे युवा संगठन और विद्यार्थी संगठन मुंबई के हमारे पदाधिकारी हो गए, जहाँ जहाँ ऐसा अगर रैकेट चलता होगा हम लोग पुलिस को बताएंगे, सरकार को बताएंगे। वो अगर कार्रवाई नहीं करते तो हम लोग उधर जाके कार्रवाई करेंगे। सर, दिल्ली में खासकर क्योंकि इंडिया अलायंस की बैठक चल रही है तो एक होर्डिंग जो लगी है 10 अकबर रोड पे, वहाँ पे ये होर्डिंग लगी है कि राहुल गांधी में कंसिस्टेंसी की कमी है और शरद पवार जी को कोट करते हुए वो होर्डिंग लगाई गई है। बैठक के समय में इस तरीके से होर्डिंग लगाना इस तरह की साजिश देखते हैं या पूरी बैठक को डिरेल करने की कोशिश है? ये कौन ने किसने लगाया? बोल किसी विपक्षी दल ने आपके लगाया होगा ये होर्डिंग दिल्ली में, कंसिस्टेंसी की कमी है राहुल गांधी में, ऐसा शरद पवार ने कभी कहा था, उनको कोट करते हुए होर्डिंग। मेरे ख्याल से देखो पवार साहब ने जब भी
देश के पंतप्रधान और कुछ नेता ने और मुख्यमंत्री ने राज्य के जब भी राहुल गांधी पर टिप्पणी की तभी पवार साहब ने बोला था कि राहुल गांधी में कितनी मैच्योरिटी है। यही राहुल गांधी है, उन्होंने आज जो परिस्थिति निर्माण होने वाली है वो 1-2 महीना पहले बताई थी कि जिस तरह से देश चल रहा है उसमें आने वाले संकट में कोरोना से भी भयंकर परिस्थिति होगी और वो अगर मैच्योर नहीं है, इनमैच्योर है, मुझे बताना नहीं चाहिए, लेकिन आपने देखा होगा दोनों लोगों ने स्कूबा डाइविंग किया था। इसमें किसमें मैच्योरिटी किसमें मैं बता नहीं सकता, लेकिन मेरे ख्याल से विपक्ष में कोई नेता अगर उसका लीडिंग करता है उसको पहले से अगर हम लोग उसको डैमेज करने के लिए अगर कोई इस्तेमाल करता है तो मेरे ख्याल से गलत है। विपक्ष का नेता विपक्ष को ट्राई करने दो। अगर विपक्ष का नेता कोई भी होगा उसको दबाने के लिए राजनीति करना वो गलत है। मेरे ख्याल से राहुल गांधी आज देश के लोगों में एक विश्वास पात्र नेतृत्व करने की बात करते हैं। पवार साहब का मार्गदर्शन, और पवार साहब तो ज्येष्ठ नेता है, उनको देश के और राज्य हमारे महाराष्ट्र का दुर्दैव है कि पवार साहब के जैसे नेता को पंतप्रधान बनने के लिए मौका नहीं मिला है, तो बहुत आगे जाता था। चलो, लेकिन उनके मार्गदर्शन में इंडिया आघाड़ी जो है वो अच्छी तरीके से चलेगी। जो दूसरा सवाल है मुंबई से जुड़ा हुआ, खासकर बीएमसी ने 248 करोड़ रुपए खर्च किए एक ब्रिज पे गोरेगांव में, उसका उद्घाटन शनिवार को हुआ, लेकिन उसकी सरफेसिंग सही नहीं है, उबड़ खाबड़ है सब। 248 करोड़ खर्च करने के बाद भी ये हालत है बीएमसी के ब्रिज की। ये मैंने भी पेपर में आज न्यूज़पेपर में पढ़ा है कि गोरेगांव का मेरे ख्याल से जो उद्घाटन है उसमें काम निकृष्ट दर्जे का हुआ है। उसके बारे में हमने भी पढ़ा है, हम उसके इंक्वायरी की मांग तो करेंगे, लेकिन कहाँ पे काम अच्छा हो रहा है। आज मैं पहले से हम लोग कह रहे थे कि पहले उसमें आज 11.5 लाख करोड़ का लोन जो है पूरे राज्य में, जहाँ पे फिक्स डिपॉजिट था वो भी टूट गया है। कारपोरेशन में मुंबई कारपोरेशन हो, अलग अलग तरीके जो नवी मुंबई हो, सिडको हो, सब जगह के फिक्स डिपॉजिट टूट रहे हैं। यानी काम करने के लिए देते हैं, जिस काम का वैल्यूएशन कम होने के बाद के उसके ऊपर तिगना प्रोजेक्ट बनाते हैं, वही पैसा बाहर निकाल के उसको राजनीति में यूज करते हैं। ये स्थिति पूरे महाराष्ट्र में देश में है। मेरे ख्याल से फिर कॉन्ट्रैक्टर काम क्या करेगा, वो अगर बंटवारा ऐसा होता है मुझे मालूम नहीं, लेकिन अगर उसमें काम निकृष्ट किया है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। अगर नहीं हुआ तो हमारे अध्यक्ष वगैरह है उसके ऊपर आवाज उठाएंगे। गहलोत को लेकर सर बयान, हाँ? अशोक गहलोत ने बयान दिया है कि वो पार्टी के अध्यक्ष बनना चाहते थे लेकिन साजिश की वजह से पार्टी के अध्यक्ष नहीं बन सके हैं। वो कांग्रेस का अंदरूनी मामला है, मैं उसके ऊपर कैसा बोलूंगा। मैं इंडिया अलायंस के बारे में बोल सकता हूँ, बाकी कोई बात नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।